आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्तक होऊन दंडवत घालतो की आपण एवढं प्रेम मुंडे कुटुंबावर, पंकजा ताईवर या ठिकाणी दाखवता. खरं तर परिस्थिती हा मेळावा होण्यासारखी काही दिवसापूर्वी नव्हती. अभूतपूर्व पाऊस आला, अतिवृष्टी आली, पूर आला, गोदावरीत आला, मांजरात आला, सिंधफणात आला. भयंकर शेतकऱ्यांचं संकट, शेतकऱ्यांच्या समोर संकट आलं. तसलं संकट असताना माझी आणि ताईंची चर्चा झाली की आपण काय करावं. पण ताईंनी निर्णय घेतला, काही जरी झालं तर या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही. मी ताई आपले मनापासून अभिनंदन, आभार मानतो. आज शेतकरी अडचणीत, इथं आलेला प्रत्येक जण शेतकरी आहे, शेतमजूर आहे. आज अभूतपूर्व नुकसान झालंय, मान्य करतो. आज मी मंत्रिमंडळात नाही, फक्त आमदार आहे. पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळून दिल्याशिवाय राहणार नाहीत. हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो. खरं ही दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा, जे फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला, पहिला दसरा मेळाव्याला कोण आलत काय माहित नाही. तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात, तुम्हाला कसं समजू. मला सरळही समजून सांगता येतं आणि उलटही सांगता येतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.